हॅलो गाईज, माझं नाव भक्ती आणि या माझ्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही विचार करत आहात मी आज साडी घातली आहे ना? हो, कारण मला रोज रोज तेच वेस्टर्न कपडे घालून बोर झालं होतं. सो विचार केला काहीतरी आज वेगळं करू. आज मी ठाण्यामध्ये अशा 2 मंदिरांना भेट देणार आहे जे जास्त कोणाला माहिती नाही आहेत. चला पाहूया. आणि या मोहिमेला माझ्यासोबत देणारी माझी ही प्रिय मैत्रीण अंकिता. आता आम्ही कोपरीमध्ये आलो आहोत स्वामी समर्थाच्या मठाला भेट देण्यासाठी. अशीच गप्पा मारत मारत आम्हाला 10 मिनटं लागली. निसर्गाच्या मधून असा हा रोड जातो, तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो. फायनली आता आम्ही स्वामी समर्थांच्या मठाबाहेर पोचलो आहोत. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. आणि इथे ठाणे ते अक्कलकोट पदयात्रा असे सुंदर चित्र त्यांनी चित्रीकरण केले होते. आणि खरंच जेव्हाही मी स्वामी समर्थांच्या मठांना भेट देते, मला खरंच एक अशी पॉझिटिव्हिटी फील होते, एक अशी ऊब फील होते जी मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रं. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हा दिलं. एक वेळ मला नाकारलंच तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नकोस. समस्तलोकविग्रहं विनिक्वणं मनोज्ञ हेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. आता आपण 114 वर्ष जुने विठ्ठल सायंना दत्त मंदिरला भेट देणार आहोत. ठाण्याच्या गर्दीत एक अशी जागा जिथे शांती आणि इतिहास एकत्र भेटतात. हे मंदिर ब्रिटिश कालीन असून राव बहादूर विठ्ठल सयांनी यांनी बनवले आहे. भैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मनिरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. या
सुंदर वास्तूला श्री साईबाबा, कलावती देवी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनीही भेट दिली आहे. अशा सुंदर वास्तूला भेट देऊन मलाही छान वाटलं. चाय आणि बन चाय मला नको. मी चाय आणि बन मस्का. बस सारी रात कत्या कत्या करूं, 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 मैं सारी रात कत्या कत्या करूं, सारी रात कत्या कत्या करूं. And thank you for watching my vlog. Bye bye.